लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये लोकसभा, विधानसभा यांच्या निवडणुका भारत निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे कंडक्ट करते किंवा ते घेतात आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये महानगरपालिका आपल्याकडे नाही आहे, पण महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडत असतात. महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना आणि त्यामध्ये निवडून द्यावायच्या उमेदवारांकरिता करावायचं मतदान हे एकापेक्षा जास्त असल्यामुळे अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली मतदान यंत्र तयार करून घेतलेली आहे. अनेक निवडणुकापासून त्याचा वापर प्रत्यक्षामध्ये निवडणुकी दरम्यान आपण करत असतो. तर प्रत्येक मतदान केंद्रावर किमान एक सीयू लागणार असतो. सीयू म्हणजे कंट्रोल युनिट, ज्याच्यामध्ये मेमरी चिप असते आणि त्याच्यामध्ये मतदान नोंदवलं जातं. आणि ज्या यंत्रावर आपण उमेदवार आणि त्याच्या नावासमोरचं चिन्ह, त्याच्यासमोर जे बटन असतं ते दाबून आपलं मत नोंदवतो, त्याला बॅलेट युनिट म्हणतात. आणि अशा बॅलेट युनिटची संख्या सर्वसाधारणपणे जेवढी मतदान केंद्र असतात त्याच्यात डबल आपण आता सध्या गृहीत धरलेली आहे. परंतु बॅलेट युनिटची जी काही निश्चित मागणी आहे किंवा आवश्यकता आहे की उमेदवारी मागं घेण्याची तारीख संपल्यानंतर आपल्याला प्रत्येक गटामध्ये आणि गणामध्ये किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिल्लक राहतात यानंतर निश्चित होणार आहे. आणि त्यानुसार आपल्याला त्या जिल्हा परिषद गटासाठी किंवा त्या अंतर्गतच्या पंचायत समिती गणासाठी किती कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट लागणार हे निश्चित होईल आणि त्याप्रमाणे आपण संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना तेवढी यंत्र पुरवणार आहोत. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये पुरेशी यंत्र उपलब्ध आहेत. आपण इतर राज्यातून काही यंत्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्राप्त केलेली आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातले काही बॅलेट युनिट पण आपल्याकडे प्राप्त झाले. या सर्व यंत्रांची तपासणी करून ज्याला आपण FLC म्हणतो, फर्स्ट लेवल चेकिंग म्हणतो, ती पूर्ण झालेली आहे आणि जेणेकरून जी योग्य असलेली यंत्र आहेत तीच आपण वापरणार आहोत. जी यंत्र कार्यरत राहण्यासाठी काही तांत्रिक अडचणी असतील ती आपण वापरातनं बाजूला काढून ठेवणार आहोत. आता आज सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख श्री तुषार जोशी साहेब, श्रीमती यास्मी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि जिल्हा पातळीवरच्या सर्व प्रमुख विभागांचे जे अधिकारी आहेत, त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज करणारे उपजिल्हाधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणारे तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी आणि प्रमुख इतर विभाग जे आहेत त्यांचे अधिकारी यांची जिल्हा पातळीवर बैठक झाली. या बैठकीमध्ये या निवडणूक कालावधीमध्ये करावायचं एकूणच कामकाज, त्या कालावधीमध्ये असलेली आचारसंहिता आणि त्या आचारसंहितेमध्ये घ्यावायची दक्षता या अनुषंगाने चर्चा केली आणि राज्य निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत या त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ज्या त्याला इलेक्शन प्रिपेअरनेस म्हणतो आपण, प्रिपेअर्डनेस किंवा प्रिपेअरनेस, निवडणुकीची पूर्वतयारी, या पूर्वतयारीची सुरुवात बरीच अगोदर झालेली होती. कारण मध्ये अशी ही शक्यता निर्माण झालेली होती की नगरपालिका संपल्याबरोबर लगेच महानगरपालिकेच्या सोबतच आपल्या निवडणुका होतात किंवा काय. तर त्या अनुषंगाने आम्ही मतदान केंद्रावर नियुक्त करावयाच्या कर्मचाऱ्यांच्या याद्या प्राप्त करणे असेल, त्यांच्या टीम गठीत करणं असेल, त्यासाठी नॉमिनेशन फॉर्म छापून घेणं असेल, माघार घेण्याचे फॉर्म छापून घेणं असेल आणि मतदान यंत्र तपासणी करून ठेवणं असेल, या सगळ्याची पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्यासाठी काही आपल्याला अडचण नाही. 16 तारखेला आपण इलेक्शन वेळापत्रकाचं नोटिफिकेशन प्रसिद्ध करत असतो. ते जिल्हाधिकारी सर्वच पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी करणार आहेत. या नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण वेळापत्रक, त्याचबरोबर नॉमिनेशन भरण्यासाठी कोणत्या कार्यालयामध्ये जायचं आहे उमेदवारांनी याचाही पत्ता नमूद असतो. त्याप्रमाणे आज सगळ्या रिटर्निंग ऑफिसर किंवा निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या सल्ल्याने ही सगळी कार्यालये आपण अंतिम केलेली आहे. त्याचबरोबर निवडणूक पूर्व आणि निवडणूक पश्चात ईव्हीएम मशीन कुठे ठेवायचे आहेत याचे जे स्ट्रॉंग रूम आहेत त्याही आपण निश्चित केलेलं आहे आणि मतमोजणी केंद्रही आपली जवळपास निश्चित झालेली आहे. काही अपवादात्मक
परिस्थिती निर्माण झाली तर गरज पडल्यास आपण त्यामध्ये बदलही करू शकतो. परंतु ह्या तिन्ही बाबी आपल्या निश्चित झालेल्या आहेत. राजकीय पक्षांसोबत बैठक घेणं उद्या प्रस्तावित आहे. आज अधिकारी आणि त्यानंतर प्रेस यांच्यासोबत बैठक घेतलेली आहे. उद्या माझ्या स्तरावर त्याचबरोबर सर्व रिटर्निंग ऑफिसरच्या पातळीवर सुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये सहभागी होणारे जे वेगवेगळे पक्ष आहेत, ज्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाकडनं मान्यता प्राप्त असलेले पक्ष ज्यांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे झालेली आहे, राज्यस्तरीय पक्ष ज्यांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे झालेली आहे, इतर राज्यातले जे मान्यता प्राप्त पक्ष आहेत ज्यांची नोंदणी आपल्या राज्य निवडणूक आयोगाकडे झालेली आहे, किंवा ज्या आघाड्या स्थानिक आघाड्या ज्यांना म्हणतो आपण ज्याची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाकडे झालेली आहे, अशा सर्वांना आम्ही